मी कायम शिंदे साहेबांबरोबर राहणार आहे. मग माझा मुलगा का लढणार, कुठं लढणार तर तो त्याचं आज ठरवेल आणि मग त्याला कुठं लढायचं तर ते ठरलेलंच आहे. मग तो युती धर्म काय चालतो काय मला माहीत नाही. पुण्यात अजूनही भाजप आणि शिवसेनेची युती होत नाही. मात्र रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव हा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. माझ्यासमोर स्वतः रवींद्र धंगेकर आहेत. प्रणव अपक्ष उमेदवारी दाखल करतोय, काय आहे माहिती? नाही, याच्यामध्ये आपण बघितलं असेल धंगेकरांचं रक्त आहे ते थांबणं, हे मला थांबणं ते धंगेकरांचं रक्त कुठलं आणि स्वाभिमानी रक्त आहे ते आणि कायम जनतेच्या हितासाठी काम करणारं रक्त आहे ते. गेली 35-40 वर्ष काम करताना धंगेकर कुटुंबाला ज्या लोकांनी आशीर्वाद दिलेत त्या आशीर्वादाच्या जोरावर आम्ही आज लोकांमध्ये सन्मानाने वागतोय. आपण बघितलं असेल तर निवडणूक रचना, निवडणूक नाव टाकण्यापासून जो आमचा कसबा गणपती मंदिर हे कायम वर्षानुवर्ष असलेलं नामोल्लेख तो टाळला आणि मग प्रणव धंगेकरने आंदोलन करून ते परत ते कसबा गणपतीचं नाव दिलं. म्हणजे त्यांनी सुरुवात त्यांनी केली की गणेश भक्त येतो आणि खऱ्या अर्थानं कसबा गणपतीचं नाम निशाण मिटवणाऱ्या लोकांच्या वेळात उभा राहायचं संकल्प त्या दिवसापासून त्यांनी केला आणि तुम्ही बघितलं असेल की पहिलं आंदोलन त्यांनी केलं आणि कसबा गणपतीचं नाव त्या वार्डाला आलं आणि मग त्याची बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता हा लढणार आहे आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की तुला आता निवडणूक लढवायची. पण आता युती धर्म काय चालतो काय मला माहीत नाही. पण आमच्याकडे युती धर्म लाचार होऊन युती आम्ही करणार ना अशी विनंती शिंदे साहेबांना करणार आहे. आज आपण बघितलं असेल तर आमच्या पक्षामध्ये सातत्याने एकमेकावर वाद चालू होतात. तुम्ही कालच दाखवा हे वाद व्हायचं कारण सगळं युती धर्म. मग कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणार का नाही, मग आमचे कार्यकर्ते नेत्यांच्या घरी मोर्चा काढतात, माझ्या ऑफिसवर काढतात, निलमताईच्या ह्याच्या काढतात, त्यांच्या भावना व्यक्त करतात. तुम्ही कधीतरी इतकं फेकून दिल्यासारखी लाचार मला तर ते मला पटत नाही. पण मी आता आज मला साहेबांना मी रात्री बोललो आहे की आम्हाला सन्मानाने युती करून द्या, नाहीतर आम्हाला स्थानिक लेवलवर आमचे निर्णय घ्यायला तुम्ही आदेश द्या. मी कायम शिंदे साहेबांबरोबर राहणार आहे. मग माझा मुलगा का लढणार, कुठं लढणार तर तो त्याचं आज ठरवेल आणि मग त्याला कुठं लढायचं तर ते ठरलेलंच आहे. मग अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार तो लढणार आज तर तो मला कालपासून म्हणतो की मला लढायचं, मी काय थांबणार नाही. म्हटलं लढ बाबा, काय आता शेवटी तू तो रक्तच ते आणि स्वाभिमानी रक्त आणि पुणेकरांनी आशीर्वाद दिलेलं रक्त आहे, त्यामुळे तो कुठं थांबणार नाही आणि तो लढणार. हे आता त्यांनी काल मला रात्री सांगितलं की तुम्ही आता मला बोलायचं नाही का. मी आता शिंदे साहेबांबरोबर राहणारे धनुष्यवान, पण तो लढला तर त्याला बाप म्हणून पाठिंबा तर मला द्यावंच लागेल शेवटी. अपक्ष पाठिंबा देणार, कारण युती आघाडी तर होत नाहीये, त्यामुळे जागा देईल की नाही किंवा जागा सुटेल की नाही त्याला लढायचं हे त्याने ठरवलं. त्या जागा सुटू नाही सुटू तो आमचा विषय नाही. तो आमच्या पद असू नसू काय लढणार, म्हणजे तो लढणार असं तो कालपासून मला वाक्य की मी लढणार आहे पप्पा, तुम्ही काय म्हणा तुमचा पक्ष तुम्ही लढा, मला जर तुम्ही सन्मानाने माझं जर तुम्ही जर नाही दिलं तर मी तसं थांबणार नाही. पण माझाच मुलगा नाही, मग आबा बागुला असतील, बाकीचे आमचे निमिष बाबर असतील, बाकीचे नाना भानगरे असतील, विजय शिवतरे साहेब असतील, निलमताई गोरे असतील, अनेक आमचे कोथरूडचे कार्यकर्ते आहेत, आमचे कसब्यातले कार्यकर्ते आहेत, आमचे भवानीपेठचे कार्यकर्ते आहेत, आमचे पर्वतीचे कार्यकर्ते आहेत, आमचे वडगाव शेरीचे आहेत. तुम्ही आम्हाला काय देणार नाही. आमचा पक्ष काय तुम्ही 4-5 लोकांना आणता का काय. आणि ज्या उमेदवारांचं त्यांनी सांगितलं त्यातले 7-8 उमेदवार तर निवडूनच येणार नाही. जिथं भाजप कधी जिंकले नाही ते वाढ आम्हाला देणार आणि तुम्ही असली कुठली युती धर्म, असला युती धर्म होत नाही. मग आम्ही तसे लढून 10-20 नगरसेवक करू शकतो, म्हणजे तसे लढू. स्वबळावर लढण्याची तयारी ना आमचे तसे आमचं एकनाथ शिंदे साहेबांकडं बघून आमच्या उमेदवारांचं 4च एकनाथ शिंदे साहेब आहे, त्यामुळे आम्हाला लोक मत टाकणार आहे. असं काय हुकुमशाही आहे का. स्वाभिमानी लोक आहेत ना पुण्यात. म्हणजे आज भाजप आणि शिवसेनेची युती होणार की तुटणार आहे? काय जे होईल ते होईल, पण आज तुम्हाला सांगतो की आम्ही स्वाभिमानी लढणार, लाचार होणार नाही आणि लाचारी आम्ही पत्करणार नाही. घरात किती जण निवडणूक लढवणार आहे तुमच्या? तुम्ही म्हणजे अहो पुणे शहर धंगेकर परिवार आहे, पुणे शहर माझा परिवार आहे. जेवढे उमेदवार शिवसेनेचे असतील किंवा जेवढे परिवारातले असतील अख्खं पुणे शहर आपला परिवार आहे. आपण का आता एका कुटुंबाचे राहिलो का. प्रणवला तुम्ही म्हटले की त्याला उमेदवार नाही मिळतो, तो लढण्यावर ठाम आहे. दुसरं पत्नी पण तुमच्या निवडणूक आता कुणी लढायचं, माझा परिवार आम्ही नवरा बायको हा आमचा परिवार नाही, मुलं. माझा परिवार पुणे शहर परिवार आहे, त्यामुळे माझा परिवार हा मोठा आहे आणि या परिवारात आम्ही लढणार. आणि शेवटी मी काही काल आलोय का राजकारणात, आज 35-40 वर्ष झालं आणि त्यामुळे माझ्याकडं भाजपचे केंद्रीय मंत्री म्हणले की शिवसेना वेगळा विचार करणार नाही, आमच्या सोबतच निवडणूक लढवेल. आज सायंकाळपर्यंत त्यांचा निर्णय होईल. नाही नाही, अशा पद्धतीने होणार नाही ना. ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला, मी तर त्या मिटिंगला नव्हतोच, कारण मी बी म्हणलं मला स्वाभिमानी सन्मानाने मी बोलणार आहे.
त्यामुळे मी नाही गेलो तरी त्यात मला दुःख नाही. शिवसेनेला आचार होणार नाही. शिवसेनेला आचार होणार, मग कुठलाच शिवसैनिकला आचार होणार. सगळ्या शिवसैनिकांना न्याय मिळाला पाहिजे. आणि आम्ही म्हणजे तुम्ही बघितलं असेल काल दादांबरोबर चर्चेचे तुमच्याकडे मी ऐकलं, होऊ शकते, काय सांगता येत नाही. दादासोबत ही चर्चा होऊन लढू शकता. होऊ शकते, राजकारणात काय होऊ शकतं. आणि तो तर आमच्या युती धर्मातलाच एक घटक. रात्री शिंदे साहेबांसोबत काय शेवटचं या युतीबाबत बोलणं झालं? ना आम्ही म्हणलो साहेबांना की आमचं शेवट आमचं स्वाभिमान टिकून आपली निवडणूक लढवा, नाही तर आम्हाला तुम्ही आदेश द्या. आम्ही आमच्या स्थानिक जागावर तुम्ही मी तर जागेचा हिशोबच बोलत नाही. प्रत्येक शिवसैनिकाला न्याय मिळाला पाहिजे याच्यामध्ये. कधीपर्यंत तुम्ही वाट बघताय अजूनही भाजप? आज 5-6 वाजेपर्यंत 5-6 वाजेपर्यंत मी साहेबांशी परत 6 वाजता बोलणार आहे. आणि सांगणार आहे आम्हाला आदेश द्या. प्रणव कुठल्या प्रभागातून लढेल आणि दुसरा पत्नी पण लढतात तुमचे, त्यांचा प्रभाग काय ठरेल? ते प्रभाग नाही, माझा मुलगा कालपर्यंत माझ्या बरोबर होता, पण रात्रीपासून माझ्या बरोबर नाही. आणि तो म्हणला मला मी लढणार आहे पप्पा, आणि कसा लढणार आहे हे वाईट प्रवृत्तीच्या विरोधात लढणार. कोण वाईट प्रवृत्ती ते तर त्यांनी काय ठरवलं ते माहीत नाही, ती प्रवृत्ती संपवायची म्हणते. बरं ओके चालेल म्हटलं, हॅप्पी. नक्कीच आपण पाहतोय की पुण्यात शिवसेना लाचार होणार नाही आणि सन्मानजनक जागा मिळाल्या तरच आम्ही निवडणूक लढू अशी भूमिका जी आहे ती रवींद्र दंगेकर यांनी घेतली.